इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ 8वा, प्रिय बाई. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? उत्तर. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने आहे. आ. पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? उत्तर. पत्राच्या शेवटी लिहिलेल्या नावावरून मी उर्मिला माने हे नाव ओळखले. ई. उर्मिला आनंदाने का उडाली? उत्तर. तिच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याची बातमी टीव्हीवर पाहून उर्मिला आनंदाने उडाली. ई. उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उत्तर. उर्मिला सध्या 5वी वर्गात शिकत आहे. उ. उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर. उर्मिलाने 3री वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत. उ. उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? उत्तर. तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झाला या वाक्यावरून उर्मिलाचे बाईंच्या घरी येणे जाणे होते हे कळते. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. अ. उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला व का दिला? उत्तर. उर्मिलाने बाईंना मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा आजोबांनी तिला बाईंना पत्र लिहिण्याचा सल्ला दिला. पत्र कायम आठवणीत राहते म्हणून त्यांनी हा सल्ला दिला. आ. 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? उत्तर. 5वीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली. तिला स्वतःला मोठे झाल्यासारखे वाटू लागले. ती नियमित अभ्यास करू लागली. तसेच ती भरपूर खेळूही लागली. रोज संध्याकाळी ती 2 तास मैदानावर खेळते. ई. उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे? उत्तर. उर्मिलाने बाईंना मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचा उल्लेख केला आहे. तिने शाळेच्या मित्रमैत्रिणींच्या आणि 3रीतील आठवणी सांगितल्या आहेत. तिने सहलीतील खेळ, सध्याचा अभ्यास आणि खेळ यांचाही उल्लेख केला आहे. तसेच बाईंच्या घराबाहेर गुलमोहराच्या झाडाची चौकशी केली आहे. प्रश्न तिसरा, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. अ. तुम्ही टीव्हीवरील कोणकोणते कार्यक्रम पाहता? उत्तर. मी टीव्हीवर बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम, कार्टून, क्रीडा स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतो. आ. टीव्हीवरील कोणते कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडतात व ते का आवडतात? उत्तर. मला क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक कार्यक्रम पाहायला आवडतात. त्यामुळे नवीन माहिती मिळते आणि ज्ञान वाढते. ई. तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम पाहायला सांगतात? त्यामागील कारणे सांगा. उत्तर. घरातील मोठी माणसे मला बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम आणि माहितीपट पाहायला सांगतात. कारण त्यामुळे सामान्य ज्ञान वाढते, चांगल्या सवयी लागतात आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतात. ई. दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरता? उत्तर. दूर राहत असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी मी मोबाईल फोन, पत्र, ईमेल आणि व्हिडिओ कॉल यांसारखी माध्यमे वापरतो. उपक्रम 1. बाईंनी उर्मिलाचे पत्र वाचून काय उत्तर पाठवले असेल याची कल्पना करा
व तसे पत्र लिहा. तर मित्रांनो, या पद्धतीने पत्र लिहिले असेल. 2. तिसरी शिकलेल्या शाळेतील कोणकोणत्या गोष्टी खूप आवडल्या हे उर्मिलांनी पत्रातून कळवले. तसेच तुमच्या शाळेतील कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात हे तुमच्या मामाला पत्र लिहून कळवा. उत्तर याप्रमाणे तुम्ही पत्र लिहू शकता. 3. बाई आणि उर्मिला एकमेकींशी फोनवर बोलत आहेत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद वर्गात सादर करा. उत्तर उर्मिला: नमस्कार बाई, मी उर्मिला बोलत आहे. बाई: नमस्कार उर्मिला, कशी आहेस? उर्मिला: मी मजेत आहे, तुम्ही कशा आहात? बाई: मीही छान आहे, तुझे पत्र मिळाले, वाचून खूप आनंद झाला. उर्मिला: धन्यवाद बाई, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे पाहून मला खूप आनंद झाला. बाई: खूप छान, तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे प्रेम हेच माझे खरे बक्षीस आहे. उर्मिला: बाई, शाळेतील सर्व मित्र मैत्रिणी कशा आहेत? बाई: सर्वजण मजेत आहेत. स्वाती, जय आणि सलमा तुझी नेहमी आठवण काढतात. उर्मिला: बाई, शाळेतील गुलमोहराच्या झाडाला फुले आली का? बाई: हो, झाड खूप मोठे झाले आहे आणि त्याला सुंदर फुलेही आले आहेत. उर्मिला: खूप छान, मला शाळेच्या सगळ्या आठवणी येतात. बाई: अभ्यास मन लावून कर आणि खेळायलाही वेळ दे. उर्मिला: हो बाई, मी नक्कीच तसे करेन. बाई: छान, पुन्हा कधीतरी फोन कर. उर्मिला: नक्की बाई, नमस्कार. बाई: नमस्कार, शुभेच्छा. खेळूया शब्दांशी. मी तर आनंदाने उडालेच. यशाने त्याच्या डोक्यात हवा गेली. गर्वाचा फुगा फुटला असे आपण बोलतो. उडणे, हवा जाणे, फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशः अर्थ येथे अभिप्रेत नाही. अशा शब्दप्रयोगांची यादी करा. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना त्यातील गंमत अनुभवा. तर आनंदाने उड्या मारणे, डोक्यात हवा जाणे, गर्वाचा फुगा फुटणे, तोंडाची वाफ दवडणे, डोळ्यात तेल घालून पाहणे, कान देऊन ऐकणे, हातपाय गाळणे, नाक उंचावणे, डोक्यावर घेणे, पोटात कावळे ओरडणे. शोध घेऊया. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने आहेत. पुढील पानावरील चौकटीत काही साधने दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा. एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे एक दिशेने बाण अशी खूण करा, तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे दुहेरी बाण अशी खूण करा. या साधनांचे एकतर्फी व दुतर्फी साधने असे वर्गीकरण करा. तर मित्रांनो, या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर होईल. खालील संवाद वाचा, सर्वनामांना अधोरेखित करा. नीता: आज आपण झोका खेळूया. यामध्ये आपण. मंदार: दादा तू पण चल ना. या वाक्यात तू. दादा: मी नाही येणार. मुग्धालाने. मी. मंदार: ती आणि आत्या बाजारात गेले आहेत. ती. दादा: त्या आल्या की तुम्ही खेळा. या वाक्यात त्या, तुम्ही. नीता: आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. या वाक्यामध्ये आम्ही आणि तू. खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. अ. डॅश बाजारातून भाजी आणूया. आपण. आपण बाजारातून भाजी आणूया. आ. आईने जेवायला डॅश केले आहे. काय. आईने जेवायला काय केले आहे. ई. कर्णदानशूर होता. तो दररोज दान द्यायचा. ई.
ताईने तिच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. ऊ आज आम्ही खूप मजा केली. ऊ रमेशने त्याच्या मित्रांना वाढदिवसाला बोलवले.